सुरुवात मोठा गावच्या वर्सेस निळजे मध्ये. मोठा गाव वर्सेस निळजे मध्ये हा सामना. द्वितीय फेरीमध्ये द्वितीय टार्गेट आहे ते 44 धावसंख्येचं लक्ष्य. 11 रिक्वायर्ड रन रेट. आघाडीला येतात ते विश्वास रसाळ आणि महेंद्र म्हात्रे. पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज महेंद्र. दोन्ही संघांना शुभेच्छा. डावाची सुरुवात. ऑन साइडला बिरकावला चेंडूला. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक धावतो त्या ठिकाणी. टप्पा तर पडला त्या ठिकाणी. अडवताय चेंडूला डीप मध्ये. गुड फिल्डिंग. फेक भरपूर बाजूला करण्यात आलेला आहे, परंतु आपण कौतुक करायला हवं त्यांचं ज्या वेगाने ते धावले डीप मध्ये. धावा मिळत्या 2 या चेंडूवरती आणि धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचलेला आहे ते 2. अर्थातच धावफलकाचा श्रीगणेश झालेला आहे. वळवला चेंडूला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक समोर येतोय आणि त्यांचा वाक्या बाहेर सीमा पार. अंपायरचा इशारा. हा षटकार. हो पुन्हा वळवलाय. मिड विकेट मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक समोर आहेत आणि चुकी नसेल. 8 वरती धक्का पहिला निळजेला. विश्वास रसाळ बाद. इन अटॅप फर्स्ट डाऊन. का या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न होता मिड विकेट अथवा त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दरम्यान मारण्याचा प्रयत्न. फटका फसला आणि एक सुंदर झेल डीप मध्ये नितीन भोईर यांनी टिपला. मोठा गाव वर्सेस निळजे मध्ये आपण बघू शकाल हा सामना. तयार होत असताना गोलंदाज. ओ लॉफ करण्यात आला. पॉवर पॅक. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्लिअर करणारा फटका आलाय तो फलंदाज किशोर पाटीलच्या बॅट मधून. पहिला षटकार. धावफलक आपण जर बघितलं तर ते 14 वरती. बॅकफील्ड पंच. सुंदर स्वीपर कव्हरला हा चेंडू इनटू द फॅन्स. टप्पा पडल्या बरोबर 4 धावा. दोन षटकार आलेले आहेत आतापर्यंत. एक चौकार आला. एक दुहेरी धाव. धावसंख्या आपण बघू शकाल ती 18 वरती. बॅकफील्ड कट करतात पुन्हा एकदा चेंडूला. थोडा फंबल झालाय. चेंडूला थांबवण्यात आलेला आहे. षटकाची होती सांगता. एक धाव आपण बघू शकाल या ठिकाणी येते. आणि एकंदरीत धावफलक 19 वरती. पाठलाग 44चा म्हणजे बनवायच्यात अजूनही धावा जर आपण बघितलं तर त्या 25 चेंडू शिल्लक असताना 18. एकोणीस 19 रन्स. षटक पहिलं संपन्न. 18 चेंडू अजूनही बनवायचा आहे त्या 25 धावा.
रेलगाडीचा वेगाने चालले, त्या वेगाने धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. तयार गोलंदाज नितीन भोईर. कमी गती ऑफसाईड वळवण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्याबरोबर हा चेंडू आपण बघितला तर वळण घेत असताना गेला पाठीमागे. डॉट बॉल. नितीन भोईरच्या विरोधात किशोर पाटील. या आव्हान 17 मध्ये 25. गती पुन्हा कमी आणि इथे फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. पाळसुपचा प्रयत्न होता, पाठीमागे आलाय चेंडू. धाव घेण्याची संधी नव्हती. डॉट बॉल आला. विकेट पडल्याबरोबर आपण बघू शकाल धावांची गती पूर्णपणे थांबलेली आहे. किशोर पवार ज्यांनी अटॅक केला होता, 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आले होते, ते बाद झालेले आहेत. स्टेप आउट झालेत. पुढे येत असताना आणखी एक डॉट बॉल. नितीन भोईर फलंदाजांना रीड करून गोलंदाजी करतात. गती जरी कमी असली, फिंगर मात्र ते रोल करतात आणि टप्पा पडल्याबरोबर बाहेरच्या बाजूने काही हलकेसे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. टॉस करण्यात आला. फुल टॉस आलाय. बॅकवर्ड स्कोर लागला. टप्पा पडल्याबरोबर चेंडू सीमा पार. 4 धावा. स्विच हिटचा प्रयत्न करण्यात आला. यस्टांचा पाठीमागे ॲडव्होकेट प्रकाश म्हात्रे आहेत आणि त्यांचे चिरंजीव साहिल म्हात्रे हे देखील त्यांचा खेळ बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. षटक संपन्न. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 23 लक्ष 44चं आपण बघू शकाल. फक्त 4 धावसंख्येचा षटक आला. एक चौकार फक्त पाहायला मिळाला, तो नितीन भोईर यांच्या षटकामध्ये. उरलेले चेंडू 12 आणि त्या 12 चेंडूंमध्ये बनवायचा धावा 21. वन 21. निर्णायक 2 षटक आहेत.
महेंद्र मात्रे यांची महत्त्वपूर्ण विकेट असेल या डावामध्ये, कारण दोन ॲग्रेसिव्ह बॅट्समन बाद झालेत, विश्वास रसाळ आणि किशोर पाटील. महेंद्र मात्रे पहिल्या सामन्याचा सामनावीर, अफलातून इनिंग, 30 धावसंख्येची नाबाद, जी सामन्याला विजय करून देणार होती निळजे संघाला पहिल्या सामन्यामध्ये. इथे तशी गरज 12 मध्ये 21 गणित. मिस टायमिंग आहे, स्क्वेअर लेग मध्ये वॅकंट एरियामध्ये पडेल चेंडू. निर्जन सळावरती पहिल्या टप्प्यावरती कव्हर करून करतात ते फेक, धावा मिळतात तोपर्यंत 2. एकेरी दुहेरी धावांसह या डावाला पुढे नेत असताना आपण बघू शकाल दोन्ही फलंदाजांना. महेंद्र सोबतीला तुम्हाला सध्या क्रमांकावरती आलेले फलंदाज पाहायला मिळतात ते देवीदास पाटील. तयार गोलंदाज, ऑफिस होता, चॉप करण्याचा प्रयत्न होता, ऑफसमचा हलकासा बाहेर ठेवला चेंडूला. आलेला हा डॉट बॉल, चेंडू शिल्लक 10 आणि 10 मध्ये बनवायचा धावा 19. माणिक भोईर, षटक महत्वपूर्ण आहे. लॉफ करण्यात आलाय, ऑन दी अप, लॉंग ऑनला चेंडू सीमा पार. ओ कॅच होती त्या ठिकाणी, हाताला चाटून हा चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. 6वा षटकार. केलं नव्हतं त्या क्षेत्ररक्षकांनी. हाफ ट्रॅकर बॅकफुट लावून कट करण्यात आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलेला, डिपेश कव्हा पॉइंटला पहिली धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि धावा मिळतील 2, कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षक थांबले. चेंडूवरती तुम्हाला यावं लागेल जर धावा रोखायच्या असतील तर. मिळतात धावा 2 धाव फलक जाऊन पोहोचले ते 33 वरती बनवायच्या 11 धावा, चेंडू उरलेले आहेत ते 8. ओए टेकन, महत्वपूर्ण विकेट, बॅटचा बॉटम एजला चेंडू लागलाय. महेंद्र मात्रे बाद होत आहेत, माणिक यांना यश, आणि चेंडू आता 7 उरलेत तर 11 बनवायचे निळजेला. अकरा महत्वपूर्ण विकेट महेंद्र मात्रे यांची मिळवले माणिक भोईर यांनी. नवीन फलंदाज आलेले आहेत ते रामनाथ पाटील. खोलवटा पाव्यामध्ये खेळले, ड्राइव्ह करण्यात आलाय, गुड फिल्डिंग बाय नितीन भोईर. शॉर्ट कव्हर मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. मिळते ती 1 धाव. आता 6 चेंडूंमध्ये बनवायच्या 10 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे आणि 40+ ज्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात सर्व स्पर्धांमध्ये हा नियम लागू आहे. जे ग्रामीण 40+ असोसिएशनचे नियम आहेत त्या पद्धतीनेच इथे देखील ते तुम्हाला फॉलो करावेच लागतील. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. 6 मध्ये 10 बनवायचा आहेत. टीम मीटिंग पाहायला मिळते मोठ्या गावची. निर्णायक षटकामध्ये कोणता गोलंदाज येईल. आज आपण खोऱ्याने धावा होत असताना बघितल्या. निळजा संघाने पहिल्या सामन्यामध्ये धावसंख्येला चेस केली होती, ती आय थिंक 63 धावा त्यांनी चेस केल्या होत्या. चिकनगरने आज या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम धावसंख्या उभारली 120, आणि दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी उभारल्या होत्या त्या 92 धावा. आणि दोन्ही सामन्यांमध्ये महत्त्वपूर्ण खेळ. हरेश केने पहिल्या सामन्यामध्ये शतकीय 102 पारी, दुसऱ्या सामन्यामध्ये अर्धशतकीय 63 धावसंख्येची. एक अर्धशतक आपण गावदेवी कोपरचे फलंदाज प्रमोद मात्रे यांच्या बॅटमधून देखील बघितलं. त्यांचा संघ बाहेर झालेला या स्पर्धेमधून. यानंतर तुमच्या समोर अर्धाच गावदेवी चिकनगर संघ आणि त्यांच्या समोर या 2 संघांमधून विजयी संघ पाहायला मिळेल. तो या स्पर्धेच्या फर्स्ट सेमीफायनलमध्ये अर्थातच उपांत्य फेरीमध्ये पाहायला मिळेल. सेकंड राऊंडमधील सेकंड मॅच. उद्या देखील 8 संघांचा पोल तुमच्या समोर असेल. उद्या पहिला सामना तुमच्या समोर असेल तो संदप 40+ वर्सेस देवीचा पाडा 40+, आगासन वर्सेस चिंचोड्याचा पाडा, मानपाडा वर्सेस वाडेघर आणि उंबारली वर्सेस नवापाडामध्ये उद्याचे 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. चला वेळ आपण कमी घ्या. स्ट्रॅटेजी प्लॅनिंग हा या खेळाचा अविभाज्य घटक, परंतु त्यासाठी तुम्ही वेळेचं देखील भान राखणं गरजेचं आहे.
पॉइंटला बॅकवर्ड करत आहे डीप मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग आलेला आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे डीप लॉंग ऑफ सर तुम्ही डीपिश कप पॉइंट बघताय बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये आहे शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग आतमध्ये डीप मध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन सर मिड विकेट पहिला चेंडू ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे डीपिश कप पॉइंटला पहिली धाव कंप्लीट सेकंडचा कॉल फेक इन नॉन स्ट्राइक विकेटला चुकीच्या एंडला करण्यात आले ओव्हर थ्रो झालाय थर्डचा कॉल नसेल वेगाने बॅकिंगसाठी क्षेत्ररक्षक धावलेला आहे धावा मिळतात 2 स्ट्रायकिंग एंडला फेक एक का केली नाही 2 ने धाव फलक जर तुम्ही बघितलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 35 वरती बनवायचा धावा माफ करा 37 वरती 36 झालेले बनवायच्या अजूनही 8 धावा ऑफसमचा बाहेर व्हाईट बॉल 5 चेंडूंमध्ये आता बनवायचा त्या 7 महत्वपूर्ण सामना इथे चेंडू तितकाच महत्वपूर्ण आहे एक आलाय तो व्हाईट बॉल म्हणजे एका चेंडूमध्ये 3 खर्च केल्यानंतर 7 उरलेले आहेत रामनाथ पाटील आपण बघू शकाल जे आलेले आहेत या सामन्यामध्ये 5व्या क्रमांकावरती टॉपटॉप ढासळले खोलवा टप्पा परंतु ऑफसमचा पुन्हा बाहेर व्हाईट बॉल 5 चेंडूंमध्ये आता उरलेल्या त्या 6 धावा चर्चेला आता उधाण आलंय चर्चा आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांमध्ये सामना कोणता संघ जिंकणार त्या ठिकाणी सिनियर सोबत आपण बघितली चर्चा तयार होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज या निर्णायक षटकामध्ये सुभाष ओ क्लीन बॉल परफेक्ट यॉर्कर ऑफस्ट्रंग उखडली गेली आणि रामनाथ पाटीलची गोल्डन विकेट या सामन्यामधली मिळवण्यात आले गोलंदाज सुभाष यांच्याकडून चेंडू उरलेले आहेत आता आपण बघितले तर ते 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये बनवायचा धावा चेंडू आता उरलेले आहेत ते 4 आणि त्या 4 चेंडूंमध्ये बनवायच्या 6 धावा ओ क्लीन बॉल पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू निवृत्ती पाटील मिस झाले आणि गोलंदाजाने पुन्हा तांटीगुल केली आहे उरले चेंडू आता 3 आणि त्या 3 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत धावा त्या 6 आणि आता या विकेटसाठी साहिल मात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक आहे गोलंदाजांसाठी यस विकेट हॅट्रिक साठी चिन्मय साहिल या दोन्ही नावांनी त्याला ओळखलं जातं चेंडू उरलेले आहेत ते 3 आणि 3 मध्ये बनवायचा आहे धावा 6 विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पारितोषिक साहिलजी मात्रे मोठा गाव यांच्याकडून नवीन फलंदाज आलेले आहेत हरिदास पाटील गोलंदाज सुभाष मुंडे मात्रे ओ पॅडल स्वीपचा प्रयत्न होता किती आपण बघू शकाल चेंडू वाचला लेग स्टंपच्या जवळून गेला परंतु व्हाईट बॉल अवांतर एक धाव मिळते व्हाईट बॉल आलाय सो विकेट पडली तरी या ठिकाणी निश्चितपणे पैसे तर मिळतील 2000 परंतु ती विकेट हॅट्रिक नसेल फुलरलेन पाठीमागे ओ प्रकाश मात्रे यांनी सुंदररित्या चेंडूला थांबवलंय गॅदर केलाय ब्रिलियंट पीस ऑफ विकेट किपिंग
आणखी एक डॉट बॉल आला. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 2 आणि त्या 2 चेंडूंमध्ये बनवायचा आहे धावा 5. सामना क्लोज आला. स्क्वेअर लेग आतमध्ये डीप मध्ये मिड विकेट. काऊ कॉर्नर खुला आहे. लॉंग ऑन डीप मध्ये, लॉंग ऑफ डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर थोडं तुम्हाला पाहायला मिळेल सरकलेलं आणि डीपिश कव्हर पॉइंट आहे. कव्हर्स मध्ये काही क्षेत्ररक्षक नाही, एक्स्ट्रा कव्हर मध्ये काही क्षेत्ररक्षक नाहीये. स्टेप आउट जरा ड्राइव्ह करण्यात आला. लॉंग ऑफ मध्ये चेंडू पहिली धाव कंप्लीट होते. सेकंडचा कॉल असेल आणि ते फेकी तर करण्यात आली आहे. फक्त 1 रन पूर्ण करण्यात येते. एका चेंडू मध्ये आता बनवायच्या 4 धावा. कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 4. 44चं टार्गेट पहिल्या षटकामध्ये 19 आले. 18 मध्ये 25 उरल्यानंतर सामन्याचं गणित 1 चेंडू 4. तयार होतात गोलंदाज. एक चेंडू 4. मुठागा वर्सेस दिल्जे मध्ये रंगलेला सामना. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळत आहेत. देवीदास, सुभाष. ओ सफल झाले आणि चेंडू पाठीमागे आला. डॉट बॉल. यशस्वी षटकाची सांगता. ज्या षटकाने मोठागावला सामना जिंकून दिलाय. वेल प्लेड गाइज. अभिनंदन टीम मोठागाव. हार्ड लक निलजे.